नमस्कार. रेसिपी टाइम विथ जान्हवीमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज मी दाखवणार आहे ढोकळा प्रीमिक्स. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 किलो बेसन. मार्केटमध्ये रेडीमेड मिळणारं किंवा डाळ दळून आणलेलं कोणतंही बेसन वापरलं तरीही चालेल, फक्त ते बारीक दळलेलं असलं पाहिजे. आता यामध्ये घालतीये 150 ग्रॅम बारीक रवा. शक्यतो इथे जाड रवा वापरू नका आणि बारीक रव्याचा वापर अवश्य करा, कारण रवा वापरल्यामुळे जेव्हा आपण ह्याच्यापासून ढोकळा बनवतो तो एकदम जाळीदार होतो आणि तो घशामध्ये गच्च अडकल्यासारखा होत नाही. आता थोड्या वेळासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 जिन्नस आपल्याला फिरवून घ्यायचे. ते कोणते ते बघूया. पहिला जिन्नस आहे साखर 150 ग्रॅम, नंतर मीठ 30 ग्रॅम घेतलेलं आहे, लिंबूसत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड 25 ग्रॅम घेतलेलं आहे. हे किराणा मालाच्या दुकानात किंवा ऑनलाईन अगदी सहज उपलब्ध असतं. हे 25 ग्रॅमपेक्षा जास्त मात्र घेऊ नका, कारण हे खूप आंबट असतं. शेवटचा आणि चौथा जिन्नस आहे बेकिंग सोडा 35 ग्रॅम. आता हे 4ही जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक पूड होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला लिंबूसत्व मिळालं नाही तर काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साधारणतः 1 ते 1.5 मिनिट मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून मी या 4ही जिन्नसांची बारीक पूड करून घेतलेली आहे. आता आपण जो रवा बेसनामध्ये घालून ठेवला होता तो सर्वप्रथम चमच्याने एकत्र करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये मिक्सरवर केलेली पूड घातली. आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिसळून एकत्र करून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन हे छान फिरवून घ्यायचंय. छोट्या छोट्या बॅचेसमध्ये मी हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. असं केल्यामुळे यामध्ये आपण जे जिन्नस घातलेले आहेत ते मिश्रणामध्ये सगळीकडे एकसारखे पसरायला मदत होते. छोट्या छोट्या बॅचेसमध्ये सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि साधारणतः एक बॅच मी साधारणपणे 10 सेकंद इतकी फिरवून घेतलेली आहे. यापेक्षा जास्त फिरवण्याची आवश्यकता अजिबात नाही. आता प्रीमिक्स करण्यातली शेवटची स्टेप म्हणजे ते चाळून घेणं. तर इथे एका चाळणीच्या साह्याने मी सगळं मिश्रण थोडं थोडं करून चाळून घेते. तुम्ही सुद्धा ही चाळण्याची स्टेप जरूर करा, कारण असं केल्यामुळे यापासून जेव्हा आपण ढोकळा बनवतो तो एकदम जाळीदार आणि हलका फुलका होतोच आणि शिवाय तो पचायलाही हलका होतो. त्याच्यामध्ये हवा इनकॉर्पोरेट होते, त्यामुळे आपल्याला वेगळा रेझिंग एजंट घालण्याची आवश्यकता पडत नाही. आपलं ढोकळा प्रीमिक्स तयार आहे. आता हे स्टोअर करण्यासाठी इथे मी घट्ट झाकणाची स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडी केलेली काचेची बरणी वापरते. ढोकळा प्रीमिक्स ज्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करणार आहात तो डबा व्यवस्थित कोरडा केलेला आहे याची दक्षता घ्या. त्याच्यात थोडा जरी पाण्याचा अंश किंवा ओलावा असेल तर मग आपल्या प्रीमिक्सला अळी किंवा कीड लागून ते खराब होण्याची शक्यता असते. घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत ठेवून प्रीमिक्स 3 महिने व्यवस्थित स्टोअर करता येतं. ढोकळा करण्यासाठी जेव्हा प्रीमिक्स बरणीतून बाहेर काढतो त्यावेळेला लगेचच बरणीचं झाकण घट्ट बंद करायचं, जेणेकरून त्यातल्या सोड्याचा इफेक्ट निघून जात नाही. प्रीमिक्स बनवून झालं. आता त्यापासून ढोकळा कसा करायचा ते बघूया. इथे मी मेजरिंग कपने 1.5 कप प्रीमिक्स मोजून घेतलेलं आहे. ते एका बाउलमध्ये काढून घेते. मिश्रण बनवण्यासाठी 1 कप पाणी भरून घेतलेलं आहे. एकीकडे ढोकळा वाफवण्यासाठी एका पातेल्यात अंदाजे 2 कप पाणी घेतले. त्यात एक वायर स्टँड ठेवते. आता झाकण ठेवून हे पाणी मध्यम गॅसवर उकळवायला ठेवलंय. केक टीनला तेल लावून घेतलेलं आहे. प्रीमिक्स करताना मी तुम्हाला म्हटलं होतं की जर लिंबूसत्व नाही मिळालं तर काय करायचं.
एखाद वेळेस जर प्रीमिक्स करताना लिंबूसत्व उपलब्ध नसेल तर 1 कप पाण्यात 2 चमचे लिंबाचा रस घालून नीट मिसळून घ्या आणि ते पाणी ढोकळ्याचं मिश्रण बनवण्यासाठी वापरा. असं केल्यामुळे जरी एखाद वेळेस प्रीमिक्समध्ये सायट्रिक ॲसिड नसेल तरीही ढोकळा छान होतो. आता माझ्या प्रीमिक्समध्ये सायट्रिक ॲसिड आहे म्हणून मी साधंच पाणी वापरलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत मी ढोकळ्याचं मिश्रण तयार करून घेते. 1 कप पाणी घेतलेलं आहे. मिश्रण तयार झाल्यावर मी तुम्हाला सांगेन की मला एक्झॅक्टली किती पाणी लागलं. ढोकळ्याचं मिश्रण खूप पातळही असता कामा नये आणि खूप दाटही असता कामा नये. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि 1 कप पाणी घेतलं होतं त्यापैकी 1 टेबलस्पून पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता यामध्ये 2 टीस्पून तेल घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेतले. आता अजिबात वेळ न दवडता हे मिश्रण तेल लावलेल्या डब्यात ओतून घेऊया. इथे मी केक टीन वापरलाय. तुम्ही घरातलाच एखादा स्टीलचा डबा किंवा कुकरचा डबा किंवा थाळी सुद्धा वापरली तरीही चालेल. 3-4 वेळा टॅप करून घेतले म्हणजे एअर बबल्स निघून जातील. एकीकडे पाणी सुद्धा व्यवस्थित उकळलेलं आहे. लगेचच हा मिश्रणाचा डबा पातेल्यात ठेवते. आता यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवरती 15 मिनिटं ढोकळा वाफवायला ठेवते. अधेमध्ये उगाचच झाकण उघडून अजिबात बघायचं नाही कारण आपल्याला खूप उत्सुकता असते. कारण नाहीतर सारखं सारखं झाकण उघडलं तर वाफवण्याची प्रोसेस डिस्टर्ब होते. 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघतेय ढोकळा कसा झालाय ते. टूथपिक ढोकळ्यात रुतवून बघतेय. टूथपिक बाहेर काढल्यावर एकदम स्वच्छ बाहेर आलेली आहे. त्याला मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही. याचाच अर्थ ढोकळा परफेक्ट वाफवला गेलाय. इथे गॅस बंद केलेला आहे आणि डबा बाहेर काढून गार होण्यासाठी ठेवून दिलाय. तोपर्यंत एकीकडे फोडणी करून घेते. बारीक गॅसवर फोडणी पात्र ठेवलंय. त्यात 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालेल. त्यात 1 टीस्पून मोहरी घातली आहे. मोहरी तडतडल्यावर गॅस बंद केलेला आहे म्हणजे पुढचे जिन्नस घालेपर्यंत ती करपणार नाही. आता त्यात पाव चमचा हिंग, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 3 हिरव्या मिरच्या मध्यभागी उभी चीर देऊन घातलेल्या आहेत. इथे अख्ख्या मिरच्या घालण्याऐवजी मिरचीचे तुकडे करून घातले तरीही चालतील. एकदा चमच्याने हे सारखं करून घेते. पुन्हा एकदा गॅस चालू केलेला आहे. फोडणीमध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे. या पाण्याला चांगली उकळी आणायची आहे. असं फोडणीचं पाणी ढोकळ्यावर घातलं की ढोकळा जास्तीत जास्त वेळ मॉइस्ट राहतो, लुसलुशीत राहतो, लवकर कोरडा होत नाही. पण जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर नुसती फोडणी करून घेतली तरीही चालेल. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता या इथे मी गॅस बंद करते. हे पाणी गार व्हायला असंच ठेवून दिलंय. इकडे आपला ढोकळा गार झालेला आहे. आता तो भांड्यातून सोडवून घेऊया. ढोकळा डिमोल्ड करण्यासाठी सुरीच्या बोथट बाजूने त्याच्या कडा भांड्यापासून सोडवून घेते. सुरीची बोथट बाजू वापरली की ढोकळ्याला अजिबात धक्का न लागता तो वेगळा होतो. भांड्यावर ताटली उपडी घातलीये. डबा उलटवून मागच्या बाजूला थोडंसं टॅप करून घेते. बघा आपला ढोकळा सहज सुटून बाहेर आलाय. ढोकळ्याच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूला मस्त जाळी पडलेली आहे. ढोकळ्याला चांगली हाईट सुद्धा आलेली आहे. एकदम जाळीदार, मऊ, लुसलुशीत, हलका फुलका ढोकळा तयार झालेला आहे. आता सुरीने मी त्याच्या वड्या कापून घेते. इथे मी मध्यम आकाराच्या वड्या कट करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्यांचा आकार ठेवू शकता.
आता यातली एक वडी उचलून झूम करून दाखवते. ढोकळ्याला अगदी सगळीकडून एकसारखी आतपर्यंत जाळी पडलेली आहे. कापसासारखा मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे. आपण प्रीमिक्समध्ये रवा वापरलाय आणि प्रीमिक्स चाळून सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे अगदी हलका आणि जाळीदार ढोकळा बनलेला आहे. एका ताटलीत ढोकळ्याच्या वड्या मुद्दाम उलट्या सुलट्या करून ठेवल्यात आणि त्यावर गार झालेलं फोडणीचं पाणी घालतेय, म्हणजे ते प्रत्येक वडीत आतपर्यंत जाईल. जर तुम्हाला कमी तेलात किंवा फोडणी न देता ढोकळा करायचा असेल तर ढोकळ्याचं मिश्रण वाफवण्याआधी त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता. तशा पद्धतीने केलेला ढोकळा सुद्धा छान लागतो. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालतेय. तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही ओलं खोबरं किंवा सुक्या खोबऱ्याचा किसही घालू शकता. घरच्या घरी केलेल्या प्रीमिक्स पासून बाजारात मिळतो त्याहीपेक्षा छान ढोकळा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.